नमस्कार मैत्रिणींनो, आज मस्त आपण कर्ड राईस बनवणार आहोत। ते उन्हाळ्यासाठी खूप पौष्टिक आहे। इथे आपण एक आवडीप्रमाणे 1-1.5 वाटी आपण तयार भात घेतलेला आहे। तुम्ही शिळा घेतला तरी चालेल, ताजा घेतला तरी चालेल। तर आता इथे आपण 1.5 वाटी भात घेतलेला आहे शिजवलेला। आता इथे आपण कढई गरम करत ठेवलेली आहे, तर थोडं तूप घालूया। अंदाजपंचे तूप घालायचं आहे। मी 2 चमचे तूप घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला चण्याची डाळ घालायची आहे। त्याच्यानंतर उडदाची डाळ घालायची आहे। थोडं जिरं घालायचं आहे आणि छान असं तांबूस रंगावर आपल्याला परतून घ्यायचंय। आता हे छान परतून झालेलं आहे। लाल मिरची आणि कढीपत्ता घालायचा आहे। थोडा हिंग घालायचा आपल्याला। झटपट असा उन्हाळ्यासाठी मस्त असा पौष्टिक आपला हिंग पण घातलेला आहे मी याच्यामध्ये। थोडेसे शेंगदाणे घालायचे। हिरवी मिरची मी थोडीशी घालते। आता याला छान खमंग फोडणी बसलेली आहे मस्त। आता ही तुम्ही भातामध्ये अशीच होता किंवा भात याच्यामध्ये होता, पण गॅस बंद करायचा आहे। आता मी गॅस बंद करते। गॅस बंद केलेला आहे। आता हा भात आपल्याला याच्यात घालायचा आहे। गॅस चालू ठेवायचा नाहीये आणि एकदा आता ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो घालूया आणि मी मोहरी विसरलेली आहे, तर मी मोहरीची वरून फोडणी देते परत थोडीशी, किंवा आता नाही टाकली तरी चालेल। तुम्ही मोहरी नक्की याच्यामध्ये घाला। तर मोहरी आपण विसरलेलं आहे मी घालायची, असं तुमचं पण होत असेल कधी कधी। आता हे आपण मस्तपैकी दही घुसळून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये गाठी होता कामा नये। मी गॅस बंद केलेला आहे आणि छान आता आपल्याला मस्त असं आता वरून कोथिंबीर घालायची आपल्याला। आता थोडंसं मीठ राहिलंय घालायचं, ते पण घालूया। चवीनुसार त्याच्यात मीठ घालायचंय। आता हा तुम्ही थंड खा, गरम खा, खूप मस्त लागतो। नक्की करून बघा आणि आवडली रेसिपी तर नक्की सांगा मला। आहा हा हा, अशी मस्त उन्हाळ्यासाठी आपला कर्ड राईस तयार झालेला आहे। हे बघा, आता मी दुसऱ्या भांड्यामध्ये राईस काढलेला आहे, कर्ड राईस। तर तुम्हाला असं वाटलं असेल की तो पातळ झाला, तर तुम्हाला जेवढं म्हणजे काहींना पातळ आवडतो असं खायला, काहींना घट्ट आवडतो। जर तुम्हाला पातळ नको असेल तर तुम्ही थोडंसं दही घाला, म्हणजे 1 वाटीभर दही घट्ट घाला असं त्याच्यामध्ये, आणि फेटून घाला चांगलं, त्याच्या गुठळ्या नको आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे भात एकदम मऊ शिजवायचा आहे, घरगुट्या भात करायचा आहे आणि मग कर्ड राईस करायचा, तो छान लागतो चवीला। तर ही टीप लक्षात ठेवा की जरा घरगुट्टे भात करून मग त्याच्यामध्ये दही घाला फेटलेलं, आणि मग वरून तुम्ही हवी ती फोडणी देऊ शकता। आता मी एवढं घातलंय, तुम्ही एवढं घातलं पाहिजे असं काही नाही। आणि बघा, आता तो घट्ट झालेला आहे भात। आता तुम्हाला ह्याच्यामध्ये जर पातळ करायचं असेल तर थोडं पाणी घाला, किंवा दह्यामध्ये ताक करून घालू शकता। आता बघा, हा सुंदर असा घट्ट खाण्याजोगा झालेला आहे मस्त, आणि तो फ्रीजमध्ये ठेवून असं घट्ट घट्ट मस्त असा खायचा आहे तुम्हाला कर्ड राईस। आणि उन्हाळ्यासाठी अतिशय पौष्टिक आहे, मी सांगितलेलंच आहे। तर आवडला तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि मैत्रिणींना पण सांगा, आणि तुम्ही पण कसा करता ते पण मला कळवा। बाय बाय।